ऍक्च्युली बापूंनी त्या काळात एक स्क्रॅच पासून सुरू केली. एक म्हणणं इंग्लिश मध्ये, द ग्रँडफादर स्टार्ट्स द हार्ड टाइम्स. परिश्रमातून ते जग उभा करतात. त्या काळातलं राजकारण, त्या काळातलं समाजकारण हे एक वेगळी गोष्ट होती. आणि तिथं तेव्हा डेव्हलपमेंट होतं, माझी फोन नव्हती, पण त्यांनी लोकांना जोडलं. खरं तर तुम्ही एवढे लोकांना त्यावेळेस जोडू शकता. खरं जर आता जातो कधी कधी त्या फॅक्टरीला असेल, तिथं जुन्या बापूंच्या बरोबर मंडळींना भेटायला, तर ते सांगतात की बापूंच्या बरोबर त्यांनी ती पदयात्रा केली. बापूंचा नाका म्हणल्यानंतर काय रिएक्शन होती त्यावेळेस? फार आनंद होता, फार प्रेम होतं. फुल ते डायरेक्टली हे येऊन भेटायचे, ओळख सांगायचे. एवढं आम्ही फिरलो, आम्ही आमच्याकडे बापू येऊन राहिले, तर एवढ्या लोकांपर्यंत संघपर्यंत मी जाऊन आलोय. अजून लोक तिकडचे बापूंची आठवण करतात. माझी प्रत्येक गावात शाळा, प्रत्येक गावात रस्ता, हे सगळं ते त्यावेळेतले सांगायचे. आमचं शिक्षण इथं बापूंच्या मुळे झालं, हे जुन्या आठवणी सांगत. खरं मला त्यांना एकच प्रश्न होता की नाही, त्यांनी त्या काळात त्यांनी काय विचार केल्या, त्यांचा विचार काय होता याबद्दल एक माझा तेच प्रश्न की हाऊ डिड ही डू इट, ते कसं केलं.